Hello, good morning, students. You all welcome in Asian College of Science and Commerce. And today we are going to see the exercise of first chapter. Okay. We have already completed our first chapter, and today we are going to take some exercise question because in the semester exam, maybe you have asked the multiple choice question or long question in short notes. So for that case, you need to uh, solve. You have to understand how the questions want to solve. ओके. आणि पेपर कसा सॉल्व करायचा असतो याविषयीचा एक व्हिडिओ तर मी ऑलरेडी तुम्हाला पाठवलेला आहे. किंवा क्वेश्चन कसे लिहायचे असतात, क्वेश्चनमध्ये कुठले कुठले मॅटर्स सॉल्व करायचे असतात, किंवा पेपरमध्ये कुठले कुठले पॉईंट्स कव्हर करायचे असतात, याबद्दलचा व्हिडिओ मी तुम्हाला ऑलरेडी सेंड केलेलाच आहे, राईट. पण तरी आता प्रत्येक लेसनच्या मागची एक्सरसाइज आपण बघणार आहोत. तर नंबर 1 बघा काय दिलेलं आहे. डेमोग्राफी इज द स्टडी ऑफ. डेमोग्राफी कशाचा स्टडी आहे, कशाचा अभ्यास केला आपण डेमोग्राफीमध्ये? ह्युमन पॉप्युलेशन, नेचर ऑफ रिसोर्सेस, बिझनेस का इकॉनॉमिक्स. तर कशाचा अभ्यास केला आपण याच्यामध्ये? ह्युमन पॉप्युलेशनचा अभ्यास केला. ओके. बघितलं ना तुम्ही, प्रत्येक गोष्ट ही पॉप्युलेशनशी रिलेटेड होती. तुम्ही ॲक्टिव्हिटीसुद्धा पॉप्युलेशनशी रिलेटेड केली. ओके. नेक्स्ट चॅप्टरमध्ये सुद्धा तुम्हाला पॉप्युलेशनच शिकायचं आहे. संपूर्ण डेमोग्राफीचा जो अभ्यास आपण करतो आहे ना या पुस्तकाच्या अभ्यासामध्ये डेमोग्राफी या विषयामध्ये तुम्हाला जी काही गोष्ट करायची आहे किंवा जो काही अभ्यास करायचा आहे तो रिलेटेड टू पॉप्युलेशन आहे. ओके. म्हणजेच काय की डेमोग्राफी या शब्दाचा अर्थ काय होतो की ह्युमन पॉप्युलेशन. ठीक आहे. डेमोग्राफिक ॲनालिसिस अप्लाइज टू द सोसायटीज डिफाईन्ड बाय द क्रायटेरिया सच ॲज. ओके. डेमोग्राफीमध्ये कुठला क्रायटेरिया अप्लाय होतो? एज्युकेशन, नॅशनॅलिटी, रिलिजन अँड एथनिसिटी, की ऑल ऑफ दिस. तर सगळा क्रायटेरिया येतो. कारण डेमोग्राफी आली म्हणजे पॉप्युलेशन आली की एज्युकेशन पण आलं, नॅशनॅलिटी पण आली, रिलिजन पण आलं, एथनिसिटी पण आली. ओके. सो ऑल ऑफ दिस. नीड ऑफ डेमोग्राफिक स्टडीज फॉर द बिझनेस. नीड फॉर डेमोग्राफिक स्टडी फॉर द बिझनेस. बिझनेससाठी डेमोग्राफिक स्टडीचा अभ्यास करणे किंवा काय गरज आहे? नीड ऑफ डेमोग्राफिक स्टडीज फॉर द बिझनेस. बिझनेस करण्यासाठी डेमोग्राफीचा अभ्यास करण्याची गरज आहे का? तुम्हाला वाटतं आहे बिझनेस करण्यासाठी डेमोग्राफीचा अभ्यास करण्याची गरज आहे? तर काय गरज आहे बघा. यूज द केसेस टू मेक द डिसिजन. ओके. डिसिजन घेण्यासाठी, कुठल्याही गोष्टीचा डिसिजन घेण्यासाठी काय करणं गरजेचं आहे? यूज टू सेन्सस टू मेक द डिसिजन. कुठलाही डिसिजन घेण्यासाठी किंवा कुठल्याही गोष्टी ला जॉईन होण्यासाठी, कुठलीही गोष्ट पर्टिक्युलरली एखादी गोष्ट पूर्ण करण्यासाठी तुम्हाला एखाद्या गोष्टीवर डिसिजन घेण्यासाठी तुम्हाला त्या एरियाचा, त्या मार्केटचा रिसर्च करणं गरजेचं असतो. ओके. सपोज जर तुमचं एखादं प्रोडक्ट आहे आणि ते प्रोडक्ट कुठल्या मार्केटमध्ये तुम्ही विकू शकता. तर एक पेन्सिल आहे, तर ही पेन्सिल मोस्टली कोण वापरतं? शाळेतली मुलं. म्हणजे तुमचं टार्गेट मार्केट कोण आहे? तर किड्स, छोटे जे किड्स आहेत किंवा चाइल्ड्स आहेत ते तुमचं टार्गेट मार्केट आहे. ओके. तो त्या मार्केटचा स्टडी करण्यासाठी तुम्हाला डेमोग्राफीचा अभ्यास करण्याची गरज पडते. म्हणजेच काय की बिझनेससाठी डेमोग्राफीचा अभ्यास करावा लागतो. पॉप्युलेशन साईज अँड ग्राफिक डिस्ट्रीब्युशन हे सुद्धा डेमोग्राफिक स्टडीमध्ये येतं. आणि एथनिक मिक्स म्हणजे प्रत्येकाचं कल्चर किंवा प्रत्येकाचे रिलिजन हे सुद्धा याचासुद्धा स्टडी डेमोग्राफीमध्ये असतोच. त्यामुळे काय आहे
की आन्सर काय येणार याचं? डी, ऑल ऑफ दिस. नेक्स्ट आहे, विच ऑफ द फॉलोइंग विल नॉट हॅव अ डायरेक्ट इम्पॅक्ट ऑन द ह्युमन कॅपिटल फॉर्मेशन. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट हॅव अ डायरेक्ट इम्पॅक्ट ऑन ह्युमन पॉप्युलेशन फॉर्मेशन. कशाचा डायरेक्टली ह्युमन पॉप्युलेशन फॉर्मेशनवर इम्पॅक्ट होत नाही? तर एज्युकेशन रिलेटेड टू ह्युमन पॉप्युलेशन, मेडिकल केअर ऑल्सो रिलेटेड टू ह्युमन पॉप्युलेशन, ट्रेनिंग रिलेटेड टू ह्युमन पॉप्युलेशन, इरिगेशन म्हणजे काय? काय असतं इरिगेशन? शब्दाचा अर्थ माहिती आहे का तुम्हाला? इरिगेशन इज कन्सर्न विथ द ॲग्रिकल्चर सेक्टर. ओके, इरिगेशन ॲग्रिकल्चरमध्ये इरिगेशन या शब्दाचा डायरेक्टली कन्सर्न येतो. ओके, ह्युमन पॉप्युलेशन बरोबर त्याचा कन्सर्न येत नाही. इरिगेशन म्हणजे काय की शेतामध्ये जेव्हा विल्स तयार केल्या जातात, शेतामध्ये पाणी जमिनीला पाणी पुरवण्यासाठी किंवा त्या शेताला पाणी पुरवण्यासाठी तिथे विहिरी तयार केल्या जातात, त्याला इरिगेशन म्हणतात. ओके, पाणी सगळीकडं पोहोचवण्यासाठी ज्या काही पाईपलाईन्स टाकल्या जातात, त्या विहिरीतून पाणी व्हील्समधून पाणी घेतलं जाते आणि ते पाणी सगळ्या शेतभर पोचवलं जाते. त्या पोचवण्यासाठी जे काही पाईपलाईन्स टाकलेल्या जातात, दॅट इज द इरिगेशन. ओके, तर इरिगेशनचा संबंध हा ॲग्रिकल्चर सेक्टरशी येतो, डिरेक्टली पॉप्युलेशनशी येत नाही. सो इरिगेशन इज द आन्सर. इन द स्टँडर्ड पॉप्युलेशन पॅरामीट द एज रेंज ऑफ इच बार इज. स्टँडर्ड पॉप्युलेशन पॅरामीटमधली एज रेंज काय असते? स्टँडर्ड पॉप्युलेशन म्हणजे काय? तर जेव्हा आपण पॉप्युलेशन कॅल्क्युलेट करतो, तर त्यावेळेला एक स्टँडर्ड पॉप्युलेशन आपण ठेवतो. म्हणजे काय करतो, आपण जी मागच्या वेळेस ॲक्टिव्हिटी घेतली, लास्ट लेक्चरमध्ये आपली जी ॲक्टिव्हिटी झाली आहे, त्यामध्ये आपण काय केलं, 0 to 5, 5 to 10, 10 to 20, 20 to 30 अशा पद्धतीने आपण एज कॅल्क्युलेट केलं. तर सगळ्यात पहिलं जे एज रेंज घेतली आपण, ती काय घेतलेली आहे? 0 to 5. मग 0 to 5 हे काय तुमचं स्टँडर्ड पॉप्युलेशन, म्हणजे 5 वर्षापर्यंतचं जे असतं ते तुमचं पहिलं आणि स्टँडर्ड पॉप्युलेशन असतं. ओके, सो आन्सर इज ए. द चाइल्ड मॉर्टॅलिटी रेट कन्सर्न चिल्ड्रन्स हू डाय बिफोर देअर. सपोज जर चाइल्ड मॉर्टॅलिटी रेट कन्सर्न करायचा असेल तर चिल्ड्रन हू डाय बिफोर देअर, कशाच्या आधी? बिफोर डेथ झाली असेल तर त्याचा चाइल्ड मॉर्टॅलिटी. तर मॉर्टॅलिटी तुम्ही ऑलरेडी शिकलेली आहे. मॉर्टॅलिटी म्हणजे काय आपण लास्ट लेक्चरमध्ये घेतलेलं आहे. ओके, तर जर चाइल्ड मॉर्टॅलिटीमध्ये एखाद्या चिल्ड्रन्सला कन्सर्न करायचं असेल किंवा त्याच्यामध्ये त्याचा रेट काढायचा असेल, तर जर तो चाइल्ड त्याच्या फर्स्ट बर्थडेच्या आधी जर त्याची डेथ होत असेल, ओके, तर तो मॉर्टॅलिटी रेटमध्ये कन्सिडर होतो. ओके, द डेथ ऑफ वुमेन ड्युरिंग द शॉर्टली आफ्टर प्रेग्नन्सी इज रेफर्स टू ॲज अ. जर प्रेग्नन्सीच्या वेळी एखाद्या लेडीची डेथ झाली तर ते काय आहे? मॅटर्नल मॉर्टॅलिटी. ओके, मॅटर्नल. आता मॅटर्नल म्हणजे काय की ज्या वेळेला प्रेग्नन्सी असते किंवा ज्या वेळेला तुमची एखाद्या लेडीजची डिलिव्हरी होते, तिला बाळ होते, त्यानंतर मॅटर्निटी हा शब्द तुम्ही ऐकला असेल. मॅटर्निटी हॉस्पिटल किंवा मॅटर्निटी लीव हे शब्द तुम्ही ऐकले असाल, बरोबर आहे. तर मॅटर्निटी म्हणजे काय की तो पिरियड असतो, ज्या पिरियडमध्ये एका मुलीला किंवा एखाद्या लेडीजला बेबी बॉर्न होतं आहे, एखादी लेडी बाळाला जन्म देते, दॅट इज द मॅटर्निटी. ओके, तर मॅटर्निटीच्या वेळी म्हणजे बाळाला जन्म देत असताना जर एखाद्या लेडीजचा, एखाद्या मुलीचा, एखाद्या बाईचा
मृत्यू झाला, डेथ झाली तिची, तर दॅट इज द मॅटर्निटी मॉर्टॅलिटी. ओके, ती काय आहे, मॅटर्निटी मॉर्टॅलिटी आहे. Depopulation means what? Reduction in the natural resources, natural increases, no. Decline in immigration, no. Rural and urban migration, that is not population. The absolute decline in the population of the area, particular एरियाचा स्टडी, पर्टिक्युलर एरियातल्या पॉप्युलेशन डिसाईड करणे, दॅट इज द डिपॉप्युलेशन. डिपॉप्युलेशन म्हणजे काय, जर एखाद्या पर्टिक्युलर एरियातली पॉप्युलेशन कमी कमी होत जात असेल, एखाद्या पर्टिक्युलर एरियातले पॉप्युलेशनचं डिक्लाईन होत असेल, डिक्लाईन होणे म्हणजे काय, कमी कमी होत जाणे. जर ती पॉप्युलेशन कमी कमी होत जात असेल तर त्या केसला आपण काय म्हणू, डिपॉप्युलेशन. वाढत जात असेल तर इन्क्रीज द पॉप्युलेशन, आणि कमी होत असेल तर डिपॉप्युलेशन. ओके, नेक्स्ट आहे, a rise in a median age of population is known as. a rise, वाढत जाणे. population in a median age of population is known as, काय म्हणतात median age of populationला? So see, demographic transactions, no. Demographic again, demographic instability, demographic मोमेंटम, तर काय म्हणतात, जर राईज इन मीडियन एज ऑफ पॉप्युलेशन, मीडियन म्हणजे काय, मध्यम एज. ओके, जर मध्यम एजचे पॉप्युलेशन जर कंटिन्युअसली राईज असेल किंवा खूप जास्त असेल एखाद्या एरियामध्ये, तर तो काय आहे, डेमोग्राफिक एजिंग. तो एरिया काय आहे, डेमोग्राफिक एजिंग. नेक्स्ट आहे, द बर्थ रेट इज द नंबर ऑफ लिव्ह birth per 1,000 person in. Okay, birth rate is the number of live birth per 1,000 person in. तर जो काही बर्थ रेट आपण कॅल्क्युलेट करतो, 1,000मध्ये कॅल्क्युलेट करतो आपण बर्थ रेट, तर तो कसा कॅल्क्युलेट करतो, इयरली, 1 वर्षासाठी करतो, 5 वर्षासाठी करतो, 2 वर्षासाठी करतो, 10 वर्षासाठी करतो. तर बर्थ रेट हा काय, इयरली कॅल्क्युलेट केला जातो, 1 वर्षासाठीचा. ठीक आहे, तर हे काय होतं, तुमचे सक्सेसच्या बुकमधल्या काही मल्टिपल चॉईस क्वेश्चन मी घेतले आहेत, आणि असेच काही निरालीमध्ये पण आहेत. ज्यांच्याजवळ निरालीचे बुक असतील त्यांनी निरालीतून पण करा. ओके, तर ज्या विद्यार्थ्यांकडे निरालीचे बुक्स असतील त्यांनी निरालीच्या बुक्सच्या मागचे जे काही क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चनचा फोटो काढायचा, आणि आपला जो BBA आणि BBIBचा पर्सनल ग्रुप आहे त्याच्यावर टाकायचं. सगळ्यांनी टाकू नका, कोणी एकाने जरी टाकलं तरी चालेल. जर ग्रुपला ऑलरेडी आलेलं असेल तर बाकीच्यांनी टाकू नका. ओके, सो ज्यांच्याकडे कोणाकडे निरालीचं बुक असेल, आता मला माहीत नाही कोणी निरालीची घेतली कोणी सक्सेसची घेतली, तर ज्यांच्या कोणाकडे निरालीची बुक्स असतील त्यांनी त्या बुकच्या मागे जे काही क्वेश्चन्स असतील किंवा मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतील त्याचा प्लीज फोटो काढायचा आणि ग्रुपला टाकायचा. म्हणजे आता सक्सेसचे तर नोट्स तुम्हाला मिळाल्याच आहेत माझ्या व्हिडिओमधून. ठीक आहे, पण ज्यांच्याकडे निरालीची बुक्स आहेत त्यासुद्धा, ज्यांच्याकडे निरालीची बुक्स नाहीत त्यांनासुद्धा निरालीच्या बुकमधून अभ्यास करायला मिळेल. म्हणजे दोन्ही बुक्समधल्या मागच्या एक्सरसाइज आपल्या सॉल्व होतील. सो सगळ्यांचा विचार करून ज्यांच्याकडे असेल त्यांनी आपल्या ग्रुपला टाकून द्या. ठीक आहे, तर आता क्वेश्चन बघा कसे विचारले जाऊ शकते. डिफाईन द टर्म ऑफ डेमोग्राफी अँड enumerate the various needs and importance of demography in the business. तर डेमोग्राफीबद्दल तुम्हाला विचारलेलं आहे. आता याच्यामध्ये नीड्स अँड इम्पॉर्टन्स ऑफ डेमोग्राफी विचारली आहे तुम्हाला, तर तुम्हाला नीड्स अँड इम्पॉर्टन्स ऑफ डेमोग्राफी माहिती आहे, झालं आहे आपलं. नीड्स अँड इम्पॉर्टन्स ऑफ डेमोग्राफीचे पॉईंट्स घ्यायचे, आणि टर्म्स ऑफ डेमोग्राफीमध्ये इम्पॉर्टन्स ऑफ डेमोग्राफी, मिनिंग्स ऑफ डेमोग्राफी, इंट्रोडक्शन लिहायचं पहिले,
त्याच्यानंतर मिनिंग्स लिहायचे, त्याच्यानंतर त्याच्या 2-3 डेफिनेशन द्यायच्या, त्या डेफिनेशन तुमच्या स्वतःच्या भाषेमध्ये एक्सप्लेन करायच्या. त्याच्यानंतर तुम्ही मेन पॉईंटवर यायचं, नीड्स अँड इम्पॉर्टन्स ऑफ डेमोग्राफी. त्याचे व्यवस्थित पॉईंट लिहायचे किंवा एखादी डायग्राम बनवून त्याचे पॉईंट्स लिहायचे आणि त्यानंतर ते पॉईंट्स एक्सप्लेन करायचे. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्ही हे क्वेश्चन सॉल्व करायचे. दुसरा क्वेश्चन बघा काय विचारलेला आहे, डिस्कस द नीड्स अँड स्कोप ऑफ डेमोग्राफी. ओके, वरच्या क्वेश्चनमध्ये इम्पॉर्टन्स विचारले होते, खालच्या क्वेश्चनमध्ये स्कोप विचारलेले आहे. दोन्ही प्रश्नाचा आन्सर सेमच असणार आहे. नीड्स अँड इम्पॉर्टन्स आणि स्कोप हे तीनही प्रश्न एकत्र करून जरी तुम्ही याच्यामध्ये लिहिले, तीनही पॉईंट एकत्र करून लिहिले तरीही तुम्हाला मार्क्स मिळतात. ओके, सो लिहा, फक्त प्रश्नाची उत्तरं लिहा, कोरे सोडू नका, पेपर कोरा सोडू नका. जे येतं त्याच्याबद्दल, डेमोग्राफीबद्दल जे काही तुम्हाला येतं ते लिहा. एक्सप्लेन द टर्म ऑफ फर्टिलिटी अँड स्टेट द फॅक्टर्स अफेक्टिंग fertility rate and various measures to calculate the fertility rate. ओके, एक्सप्लेन द टर्म फर्टॅलिटी टर्म काय करायची आहे तुम्हाला, एक्सप्लेन करायची आहे. ओके, फर्टॅलिटी टर्म एक्सप्लेन करायची आहे म्हणजे काय की फर्टॅलिटीबद्दलचं इंट्रोडक्शन. आता फर्टॅलिटी कुठून आलं तर कंपोनंट्स ऑफ डेमोग्राफीमधून आलं. मग फर्टॅलिटी हा कंपोनंट्स ऑफ डेमोग्राफीतला एक पार्ट आहे असं तुम्ही लिहू शकता. बरोबर आहे. ते फर्टॅलिटीचं इंट्रोडक्शन, मिनिंग, त्याची जर डेफिनेशन असेल तर डेफिनेशन आणि त्याचे फॅक्टर्स तुम्हाला एक्सप्लेन करायचे आहे. आणि मेजरमेंट ऑफ फर्टॅलिटी रेटसुद्धा आपल्या बुक नोट्समध्ये आपण घेतलेला आहे. सो तोसुद्धा समजून घ्या आणि तोसुद्धा तुम्ही लिहू शकता. ओके, एक्सप्लेन द टर्म मॉर्टॅलिटी. सेम फर्टॅलिटीचा जसा आहे तसंच मॉर्टॅलिटीचा आलेला आहे. तर हे जे क्वेश्चन आहेत हे तुम्हाला येतात 10 मार्कासाठी. जे लॉंग क्वेश्चन आहेत ते येतात तुम्हाला 10 मार्कासाठी. आणि त्यानंतर आहे राईट द शॉर्ट नोट ऑन फॉलोविंग. शॉर्ट नोट असतात तर त्या शॉर्ट नोट्स ज्या येतात त्या येतात तुम्हाला 4 मार्कासाठी, 4 किंवा 5 मार्कासाठी ते शॉर्ट नोट येत असतात. तर त्या बघा कशा येऊ शकतात. इम्पॉर्टन्स ऑफ डेमोग्राफी, फक्त डेमोग्राफीचे इम्पॉर्टन्सच विचारले आहेत तर त्याच्यामध्ये थोडंसं डेमोग्राफी एक्सप्लेन करा, डेफिनेशन लिहा आणि त्याचे इम्पॉर्टन्सचे पॉईंट एक्सप्लेन करा. सेम प्रोसेसनी लिहा. इम्पॉर्टन्सचे पॉईंट लिहितानासुद्धा व्यवस्थित डायग्राम, त्याला छान बॉक्स वगैरे करून चांगलं लिहा. नीट अँड क्लीन पेपर सॉल्व करा. ओके, तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे करायच्या आहेत. अशा पद्धतीने पेपर सॉल्व करायचा आहे. अशा वेगवेगळे प्रश्न तुम्हाला येत असतात. स्कोप ऑफ डेमोग्राफी येऊ शकते शॉर्ट नोटला, स्पेशल फर्टॅलिटी म्हणून येऊ शकते किंवा फक्त मॉर्टॅलिटी म्हणून डेफिनेशन येऊ शॉर्ट नोट लिहायला येऊ शकते किंवा कंपोनंट्स ऑफ डेमोग्राफी येऊ शकते. मग आता कंपोनंट्स ऑफ डेमोग्राफीमध्ये तुम्हाला दोन्ही पॉईंट लिहायचे आहे, फर्टॅलिटी, मॉर्टॅलिटी आणि मायग्रेशन. ॲक्च्युली मायग्रेशन या लेसनमध्ये आपलं झालंच नाही, पण तुम्हाला याच्यामध्ये मायग्रेशनसुद्धा लिहायचं आहे. ओके, कंपोनंट्स ऑफ डेमोग्राफीचे 3 पार्ट्स आहेत, फर्टॅलिटी, मॉर्टॅलिटी आणि मायग्रेशन. मायग्रेशन म्हणजे काय, एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित होणे. तर 3ही पॉईंट थोडक्यात एक्सप्लेन करायचे, संपूर्ण नाही करायचं, खूप डीपमध्ये नाही जायचं, कारण प्रश्न किती मार्कासाठी आलेला आहे, फक्त 4 मार्कासाठी. जेवढ्या मार्कासाठी विचारलेलं आहे तेवढ्याच मार्कासाठी करा, खूप करत बसू नका. ओके, नेक्स्ट आहे मेजर्स टू कॅल्क्युलेट द फर्टॅलिटी रेट. फर्टॅलिटी रेट कशा प्रकारे कॅल्क्युलेट होतो ते आपल्या पुस्तकात दिलेलं आहे. त्या पद्धतीने तुम्ही लिहू शकता. तर अशा तुम्हाला शॉर्ट नोटसुद्धा येऊ शकते किंवा लॉंग क्वेश्चनसुद्धा येऊ शकतो. तर अशा पद्धतीने तुमची आज ही एक्सरसाइज पूर्ण झालेली आहे आणि इथे तुमचा पहिला लेसन संपला. ठीक आहे, तर आज मी तुम्हाला हा पहिला लेसन बरोबर एक असाइनमेंटसुद्धा देणार आहे. तर तुम्हाला असाइनमेंटमध्ये काय करायचं आहे, तर असाइनमेंटमध्ये तुम्हाला एक क्वेश्चन मी देणार आहे. तो क्वेश्चन तुमच्याजवळ जर नोटबुक असतील तर त्या नोटबुकमध्ये ते प्रश्न लिहा. ते एका पर्टिक्युलर आणि व्यवस्थित त्याचे पेजेस कट करा. असे उलटे सुलटे कसेही करू नका, चांगले करा आणि शक्यतोवर मोठ्या साईजमध्ये करा. नाही तर काही काही बुकचे पानं खूप छोटे असतात तर त्या छोट्या बुकवर करू नका. आणि जर बुक नसतीलच
तर त्यापेक्षा सोपं काय आहे की दुकानामध्ये आजूबाजूला तुमच्या कुठेही जनरल स्टोअर्स असतील तर त्या स्टोअरमध्ये जा आणि तिथे जाऊन तुम्ही याची माहिती घ्या. सॉरी, ते पेजेस घ्या, प्रॅक्टिकलचे पेजेस, प्रोजेक्टचे पेजेस मिळतात. म्हणजे काय होतं की सगळे पेजेस एकसारखे दिसतात, व्यवस्थित दिसतं, तुमचं जे असाइनमेंट आहे ते सबमिट करताना व्यवस्थित राहतं. तर त्या दृष्टीने काय करा, त्या पेजेस घ्या आणि त्या पेजेसवर तुमचा तो प्रश्न लिहा आणि ते पेजेस व्यवस्थित एखादी फाईल करून त्यामध्ये स्टोअर करून ठेवा. म्हणजे ज्या वेळेला तुम्हाला, आणि सगळ्या विषयाची एकच फाईल केली तरी चालेल, फक्त तुम्ही त्याला टॅग लावून ठेवा किंवा लिहून ठेवा, स्टेपल करून ठेवा. आता समजा डेमोग्राफीचं असाइनमेंट केलं तर पहिलं असाइनमेंट दिलं की डेमोग्राफीचं तिथे करून ठेवायचं. नंतर जेव्हा डेमोग्राफीचं दुसरं दिलं जाईल तर त्या पहिल्यालाच दुसरं परत पिनअप करायचं. तिसरं दिलं की परत तिसरं पण त्यालाच पिनअप करायचं. असे 4 असाइनमेंट तुम्हाला मिळतील. तर ते 4ही असाइनमेंटचा एकत्र बंच तयार करायचा आणि तो बंच नंतर शेवटी आम्हाला आणून द्यायचा. ओके. सो अशा पद्धतीने तुम्हाला असाइनमेंट करायची आहे. तर मी आज तुम्हाला असाइनमेंटसाठी क्वेश्चन देते आहे. हे जे इथे रिव्ह्यू क्वेश्चन दिलेले आहे, तर या रिव्ह्यू क्वेश्चनमधला क्वेश्चन नंबर 4 तुम्हाला इथे असाइनमेंट म्हणून घ्यायचं आहे. एक्सप्लेन द टर्म मॉर्टॅलिटी, स्टेट द फॅक्टर्स अफेक्टिंग मॉर्टॅलिटी रेट अँड व्हेरियस मेजरमेंट्स टू कॅल्क्युलेट द मॉर्टॅलिटी रेट. ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला तुमच्या असाइनमेंटसाठी लिहायचं आहे. दॅट इज युअर फर्स्ट असाइनमेंट. ओके. ते काय असणार आहे, तुमचं पहिलं असाइनमेंट असणार आहे आणि ते पहिलं असाइनमेंट तुम्हाला तुमच्या बुकमध्ये करायचं आहे. पेजेसवर केलं तरी चालेल. मी परत सांगते आहे, तुमच्याकडे जर लास्ट इयरचे बुक्स राहिलेले असतील 12वीचे तर त्या बुकला पेजेस असतात. ते पेजेस फाडायचे पण व्यवस्थित कट करायचे. उलटे सुलटे कट करू नका किंवा ते पेजेससुद्धा एकसारखे असले पाहिजे. उगाच काहीतरी करायचं म्हणून सबमिट करू नका. व्यवस्थित कट करा. नाहीतर मग आपण जेव्हा बुकाचे नोटबुकचे पेजेस फाडतो त्यावेळेला ते कट होताना उलटे सुलटे कट होतात. तर ते प्रॉपर व्यवस्थित आखून घ्या किंवा तिथे स्केल ठेवा आणि स्केलच्या साहाय्याने ते कापा, म्हणजे ते व्यवस्थित कापल्या जातात. ओके. आणि अशा पद्धतीने असाइनमेंट कंप्लीट करा. किंवा मग आताच काय करा, एखाद्या बुकमध्ये कंटिन्युअसली करत जा आणि नंतर ते आम्हाला कट करून द्या. 4ही असाइनमेंट कंप्लीट झाले की नंतर कट करून त्याला स्टेपल करून दिले तरी चालतील, म्हणजे तुमचे पेजेस इकडं तिकडं जाणार नाही. ठीक आहे. सो ॲज पर युअर कन्व्हिनियन्स, व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू इझी follow this way and do the first assignment, that is the question of explain the term mortality, state the factors affecting mortality rate and various measurement to calculate the mortality rate. ऑलरेडी मी तुम्हाला नोट्स सेंड केलेले आहे. नोट्सवर सुद्धा त्या प्रश्नाचं उत्तर आहे. व्हिडिओ बघितला, जुने व्हिडिओ बघितले तर व्हिडिओमधून सुद्धा तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता. बट व्हिडिओमधला स्क्रीनशॉट थोडा ब्लर आला असेल, सो व्हिडिओमधला अवॉइड करा. पण मी तुम्हाला स्क्रीनशॉट कुठल्या तरी एका लेक्चरमध्ये मी तुम्हाला संपूर्ण स्क्रीनशॉट पाठवले, तर त्यामध्ये हे स्क्रीनशॉटमध्ये या प्रश्नांची उत्तरं आहेत. तर ते उत्तरं घ्या आणि असाइनमेंट कंप्लीट करा. ओके. जर काही क्युरीज असेल तर मला विचारा. लास्ट लेक्चरमधून ईशानी मला एक प्रश्न विचारला होता. तिला नॅप्च्युलिटी कळली नाही. सो नॅप्च्युलिटी मीन्स वॉट, मी परत इथे एकदा एक्सप्लेन करते. नॅप्च्युलिटी मीन्स वॉट. नॅप्च्युलिटी म्हणजे जर सपोज एखादा वुमेनला, आता गव्हर्मेंटनी आपल्याला रूल्स दिलेले आहेत की मुलीचं वय 18 वर्ष असलं पाहिजे लग्नाच्या वेळेला. ओके. तर ते का दिलेलं आहे की 18 वर्ष जर असेल मुलीचं वय किंवा 18 वर्षापेक्षा जास्त जर असेल, म्हणजे जेवढं उशिरा लग्न होईल तेवढी त्यांची काय होणार आहे, जो आपला फर्टिलिटी रेट आहे तो कमी होणार आहे. जर फर्टिलिटी रेट कमी झाला तर काय होईल, पॉप्युलेशन ऑटोमॅटिकली कंट्रोलमध्ये येईल. आणि जर एखाद्या मुलीचं लग्न लवकर होत असेल तर तिचा फर्टिलिटी रेटसुद्धा
कमी म्हणजे जास्त असू शकतो. कारण काय होतं, लग्न लवकर झालं की तिला बेबीज लवकर होतात, बरोबर आहे. म्हणजे तिचा एक वयाची जी मर्यादा असते, जोपर्यंत तुमचा फर्टिलिटी रेट हा ॲक्टिव्ह असतो. सपोज जर तुम्ही तुमचं तुमचा फर्टिलिटी रेट हा 40 वर्षापर्यंत ॲक्टिव्ह आहे, तर तोपर्यंत तुम्हाला मुलाला जन्माला घालता येतं, बरोबर आहे. म्हणजे सुदृढ बेबी तुम्ही जन्माला घालू शकता. मग 18 वर्षाच्या वयामध्ये जर त्या मुलीचं लग्न झालं असेल, तेव्हापासून ते 40 वर्षापर्यंत तुम्हाला जो बेबीला जन्माला घालण्याचा जो ड्युरेशन असतो तो चांगला असतो. इवन आत्ता तर मी तर म्हणते 18 वर्षापेक्षा जास्त उशिरा जरी झालं तरी 20 to 40 या ड्युरेशनमध्ये 25 to 40 या ड्युरेशनमध्ये तुमचा जो फॉर्टॅलिटी रेट असतो, मुलीचा जो फॉर्टॅलिटी रेट असतो तो ॲक्टिव्ह असतो. आणि त्या केसमध्ये ते सुदृढ बाळाला जन्माला घालू शकते. सो जर उशिरा लग्न होत असेल तर फॉर्टॅलिटी रेट कमी असतो. म्हणजे 25 ते 40पर्यंतचा रेट कमी आहे ना, वर्ष कमी आहे तुमच्याकडे, वेळ कमी आहे. तर त्यामुळे तुम्ही जास्त आत्ता तर सगळेजण व्यवस्थित प्लॅनिंग करूनच मुलाला जन्माला घालतात. कारण प्रत्येकाला 1 किंवा 2 त्यापेक्षा जास्त मुलं जर आताचं तुम्ही लाईफस्टाईल बघितलं तर त्यामध्ये 2पेक्षा जास्त मुलांना मोस्टली कोणी जन्म देत नाही. पण तरीसुद्धा अजूनही काही ग्रामीण भाग आहे किंवा काही असे एरियाज आहेत की ज्या एरियामध्ये अजूनही 2 किंवा त्यापेक्षा जास्त मुलांना जन्माला घातलं जातं. एका फॅमिलीमध्ये एक कपल जास्तीत जास्त मुलं जन्माला घालतात, कारण त्यांना मुलगा हवा असतो. जर मुली सारख्या घरात असतील तर मुलासाठी ते होऊ शकतं. म्हणून काय म्हटलेलं आहे, नॅच्युलिटी म्हणजे काय, की जर एखाद्या मुलीचं लग्न उशिरा झालं तर तिचा फर्टिलिटी रेट ऑटोमॅटिकली कमी असतो, म्हणजे ऑटोमॅटिकली पॉप्युलेशन कंट्रोलमध्ये येईल. पण जर मुलीचं लग्नच लवकर झालं तर तिला फर्टिलिटी आणि ॲक्टिव्ह डेज तिची म्हणजे फर्टिलिटी रेट आणि तिचे ते ॲक्टिव्ह रेट जो आहे तो जास्त असतो. त्याच्यामुळे तिच्याकडे मुलांना जन्माला घालण्याचा ड्युरेशनसुद्धा जास्त असतो. त्यामुळे पॉप्युलेशनसुद्धा वाढू शकते. असा त्या नॅच्युलिटीचा मिनिंग आहे. ओके. सो ईशाचा प्रश्न मे बी क्लिअर झाला असेल. जर ईशा तुला क्लिअर झालं असेल तर मला तसा मेसेज कर. नसेल झाला तर मी परत तुला तुझ्या पर्सनल ग्रुपला त्याच्याबद्दल नोट्स पाठवेल. ठीक आहे. सो थँक्यू. बाय बाय. टेक केअर.